बुलढाणा लोकसभेचे दुसऱ्या टप्प्यात मतदान आहे। 26 एप्रिल रोजी होणाऱ्या या मतदानाच्या दृष्टीने कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी व मतदान निर्भय वातावरणात पार पडण्यासाठी पोलीस प्रशासनाने काय तयारी केली आहे हे जाणून घेऊया पोलीस प्रशासनाचे प्रमुख सुनील कडासने यांच्याकडून। आपली काय तयारी झालेली आहे? निवडणुकीच्या दृष्टीतून आपल्याकडे आपला स्थानिक बंदोबस्त आहे। त्या व्यतिरिक्त आपल्याला जो बंदोबस्त लागतो तो डीजे ऑफिसने पुरवलेला आहे। त्याच्या सोबतच 5 कंपनीज आहेत। CISFची कंपनी आहे, केरला SRPF केरला स्टेटची कंपनी आहे पॅरामिलिटरी, आणि आपल्या 2 SRPच्या महाराष्ट्राच्या कंपनी, अशा 5 कंपनीज आपल्याकडे आहेत। आम्ही ठिकठिकाणी मीटिंग्स घेतलेल्या आहेत। जिथे कुठे शक्यता आहे अशा बूथची रेकी केलेली आहे। तिथे कशा प्रकारे बंदोबस्त टाकायचा, जास्त पॅरामिलिटरीचे सेक्शन्स टाकायचे, एरिया डॉमिनेशन कसं करायचं आहे, आणि वाहनांचे सेक्टर्सचं पेट्रोलिंग ते मॅनेज केलेलं, ते प्लॅन केलेलं आहे। आणि एरिया डॉमिनेशनसाठी सगळ्या कंपनीज पॅरामिलिटरी घेऊन स्थानिक पोलिसांसोबत आम्ही रूट मार्च देखील केलेला आहे। कोम्बिंग सर्चिंग ऑपरेशन सुरू आहेत, आणि त्या मोहिमेअंतर्गत गेल्या 2 महिन्यामध्ये जवळजवळ आतापर्यंत 4-8-9 वेपन्स आणि 35-40 राऊंड आपण आतापर्यंत सीज केले आहेत। तसेच 3-4 तलवारी देखील मिळालेल्या आहेत, काही ठिकाणी कॅश मिळालेली आहे। अशा प्रकारे आपलं सीझर, आणि मध्य प्रदेशच्या बॉर्डरला आपण 2 नाके लावलेले आहेत। ते दोन्ही नाके CCTV कव्हरेज त्याला आहे। तिथे CISFचं सेक्शन आहे, आणि तिथे कर्मचारी आपले कार्यरत आहेत सतत। सगळ्यामध्ये कलेक्टर ऑफिसचे लोक असतील, GSTचे असतील, सगळ्या ब्रांचेसचे लोक मिळून तिथे काम सुरू आहे। अशा प्रकारे आपण काम करून निवडणुका निर्भयपणे कसं मतदान लोकांना करता येईल याचं देखील आवाहन आपण लोकांना करतो आहे। आणि म्हणून पोलीसचं प्रेझन्स, पोलीसचं अस्तित्व हे जिल्हाभर मतदारसंघामध्ये कशा प्रकारे प्रखरपणे चांगल्या प्रकारे दिसेल हा प्रयत्न आपला, जेणेकरून सामान्य नागरिकांनी कुठल्याही भीतीला, आमिषाला किंवा धमकीला बळी न पडता निर्भयपणे मतदान करावं आणि लोकशाहीच्या या प्रक्रियामध्ये, या उत्सवामध्ये सहभागी व्हावं हा आपला प्रयत्न आहे। आपल्या ऑब्झर्वर आपल्याकडे येऊन बघून गेले, आपल्या यंत्रणेचा अहवाल घेतला, तर त्यांच्या याच्यामध्ये काही त्रुटी जाणवल्या का? म्हणजे आपल्या याच्यामध्ये काही त्यांना त्रुटी जाणवल्या का? नाही, ऑब्झर्वर साहेबांच्या संदर्भामध्ये त्यांच्या त्रुटी त्यांना जाणवल्या नाही, परंतु त्यांना काही गोष्टी वाटल्या की असं करावं अजून या संदर्भामध्ये काही ॲडिशनल सूचना तर ते देत असतात आपल्याला। त्यांनी कालच आमचं कंट्रोल रूम व्हिजिट केलं, ते SSTची नाके व्हिजिट करतायत, FSTला चेक करतायत, बॉर्डरचे नाके आहेत ते चेक करतायत, ते पोलीस स्टेशन्सला व्हिजिट देत आहेत, आणि सगळं GPS सिस्टीम आहे, आणि त्यांच्या मोबाईलवर, तसंच आपल्या इथे कंट्रोल रूमला देखील सगळ्या गाड्यांची मूवमेंट आणि सगळी जी हालचाल आहे CCTV कॅमेराची, SSTच्या पॉईंट्सची, नाकाबंदीची, ती टिपली जाते। ते मॉनिटरिंग पण आपण करतो। ज्ञानवर्धिनी न्यूजसाठी मी राजेश डिडोळकर, बुलढाणा।